तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते इझी आणि टेस्टी मटकीची भाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 300 ग्राम मटकी रात्री भिजत घातली होती. तुम्ही बघू शकता पूर्ण रात्र भिजत घातली आहे. इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. इथे शेव घेतली आहे, मिरची घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतले चवीनुसार आणि कोथिंबीर. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. खूपच इझी रेसिपी आहे पण खूपच टेस्टी आहे. इथे फोडणीला टाकलाय मी थोडासा जिरा, कढीपत्ता, लगेच टाकते कांदा. कांदा परतून घेणार आहे. आणि यात मी जी शेव घेतली आहे ती भाजी झाल्यावर आपण सर्व करताना ती शेव टाकणार आहोत. कांदा परतून झाला. आता आपण याच्यात टाकूया मसाले. मिरची, हळद, मीठ चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर. आता याच्यात टाका मटकी. फिरवून घ्या. आता आपण याच्यात टाकणार आहे पाणी मटकी शिजायला. याच्यात टाकते थोडं पाणी आणि झाकून ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिट लागतील आपली मटकी शिजायला. तर मटकीची भाजी झाली आहे आणि आता याच्यात मी टाकते कोथिंबीर. तर तुम्ही ही भाजी सर्व करताना याच्यात टाका थोडेसे कांदे आणि वरतून टाका थोडीशी शेव आणि भाजी सर्व करा. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.